आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीची वक्तव्य करणं, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणं यावरून अजित पवारांनी झापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली। या बैठकीमध्ये अजित पवारांनी कोकाटेंना झापलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। शहरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यात, तर हिमायतनगर तालुक्यात जोरदार गारपीट झाली, त्यामुळे आंबा आणि हळदीचं मोठं नुकसान झालं। उमरगा तालुक्यातील मुरुम आणि येणेगूर परिसरात अवकाळी पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली, तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं। शहापूर तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। शहापूरचं तापमान 45 अंशांवर पोहोचले, त्यामुळे नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागतोय। भुसावळमध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली। भुसावळचं तापमान 45 अंशांवर पोहोचलं आणि यामुळे उष्माघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। बदलापूर शहरातील तापमान 42 अंशांवर पोहोचलंय। नागरिक स्कार्फ आणि टोपी घालूनच घराबाहेर पडत आहेत। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। नाशिक शहराच्या तापमानाने 41 अंशांचा पारा गाठलाय। दरम्यान तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मनमाडसह नांदगाव तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। पालघरमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। जिल्ह्याचा पारा 40 अंशांवर पोहोचला। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। भिवंडीच्या तापमानात वाढ झाली। तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा बसत असून आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात। या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवामध्ये शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिलंय। 3 दिवसात साईचरणी तब्बल 4,26,07,000चं दान अर्पण करण्यात आलं। वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात 15 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। येत्या 15 तारखेला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डानं हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेत केला होता। त्यानंतर बीडच्या तहसीलदारांकडून कंकालेश्वर मंदिर परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली। यावेळी मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेण्यात आला। निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीने रद्द केले आणि त्यामुळे अग्रिम जमा होईल की नाही अशी शेतकऱ्यांना शंका होती। दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पिकांचा अग्रिम लवकरच जमा करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली। सरकारने MMR प्रकल्पांसाठी आज 5 करार केले। 4,07,000 कोटींचा निधी MMRDला देण्यात आला। MMR मधील प्रकल्पांचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारी कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा विसेच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली। सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे। गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरलेत, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झाला आहे। त्यामुळे GST सह सोन्याचा दर 90,850 तर चांदीचा दर 93,750 खाली आला आहे। लंकेश क्रिकेटपटू केदार जाधवने भाजपात पक्षप्रवेश केला आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला।
नवी मुंबई युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रेंची नियुक्ती करण्यात आली. अनिकेत म्हात्रेंनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर केलेल्या आरोपांनंतर रावेरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळं फासून रावेरमध्ये निदर्शनं करण्यात आली. गिरीश महाजन मोठा आणि विद्वान माणूस आहे आणि त्यांच्याविषयी माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार. महाजन सध्या मंत्रिमंडळात आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच आहेत, त्यामुळे ते काही करू शकतात अशा शब्दात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना पुन्हा डिवचले. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही असं वक्तव्य रामदास आठवलेंनी जळगावच्या एका कार्यक्रमात केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कर्जतमध्ये उद्या राष्ट्रवादीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. पुण्यात भाजप संघटना पर्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला मंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते. दरम्यान पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली मेधा कुलकर्णी बैठकीला न थांबताच निघून गेल्या. गुहागरचे सहदेव बेटकर यांनी घरवापसी केली आहे. सहदेव बेटकर यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. एक पाऊल टाकणार नाही तर कोकण आम्ही परत पादाक्रांत करणार. कोकणातील निकाल अनपेक्षित होता, फसवलं गेल्याची कोकणवासियांची भावना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. पोलीस अधीक्षकांनंतर आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी चर्चा केली. 42 बनावट दाखले आढळले असले तरी यापूर्वीच्या दाखल्यांची चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. चंद्रकांत धोत्रे 40 वर्षांपासून भाजपचे एक निष्ठ कार्यकर्ते होते. धोत्रेंच्या निधनानंतर आमदार विजयकुमार देशमुखांनी भावना व्यक्त केली. पीओपी गणेश मूर्तींवर निर्बंध घालण्यात आल्यानं ठाण्यातील गणेश मूर्ती कारखानदार आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली. शाडूच्या मूर्तींसाठी वेळ आणि पैसे अधिक खर्च होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हळूहळू पीओपीच्या मूर्तींना बंदी घालावी म्हणजे मग लोकांना त्याची सवय होईल असंही मूर्तिकार म्हणाले. मानखुर्दच्या साठीनगर परिसरात 65 महिलांच्या नावावर कर्ज घेण्यात आलंय. कागदपत्र देण्यासाठी महिलांना प्रत्येकी 4 ते 5 हजार रुपये दिल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. पनवेलच्या करंजाडेतील 50 घरं तोडण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला. रेल्वेच्या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली. पनवेलमध्ये 4 चाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईच्या बालगंधर्व चौकात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिला आणि या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून ही मारहाण करण्यात आली. पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलं. झाडाखाली अडकलेल्या 2 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, मात्र रस्ता संपूर्ण बंद करण्यात आला. या झाडाखाली काही वाहनं अडकल्याची भीती वर्तवण्यात येते. उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली. खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीवरून दोघांमध्ये झालेल्या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं. पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. डोंबिवलीमधील MIDC निवासी विभागातील मिलापनगर परिसरात वाहनं, पत्राचे शेड, कपड्यांवर काळसर ठिपके पडलेत. प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याच्या संशयानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जवळपास 27 गावात हा प्रकार घडल्यानं मनसे आक्रमक झाली. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळानं MPCBच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारावर धरलं. बोरिवलीमध्ये भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेनं आंदोलन केलं. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. राजकारणातील घोषणांच्या आतिषबाजीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेमुळे अमरावती जिल्हा बँकेच्या 13,000 नियमित खातेदारांनी 31 मार्चच्या आत पीक कर्जाचा भरणा न केल्यानं त्यांना 0% व्याजमाफीला मुकावं लागलं. सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुरेसे कर्मचारी नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते. हक्काचे पैसे काढण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागतं. नांदेड शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. महापालिकेकडून शहराला 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, मात्र काही भागात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरक्षित होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. सांगलीच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावं बंद ठेवून निषेध केला जाणार आहे.
मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमणा दरम्यानचे तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगाने सुरू आणि हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काहींचे मार्ग वळवण्यात आले. काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्याही रद्द करण्यात आल्या. दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातून सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं. नवीन इमारतीत स्थलांतर करण्याला महिलांनी विरोध केला. साताऱ्याच्या मांढरदेव गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. गावातील महिलांनी विशेष ग्रामसभा बोलवत हा निर्णय घेतला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड संबंधमधल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील संत्र्याची बाग पाण्याअभावी सुकून गेली आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 200हून अधिक संत्र्याची झाडं जेसीबीच्या साहाय्याने उपटून टाकली आहेत. अलिबागमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते. चंद्रपूरमध्ये दारूच्या दुकानांच्या परवान्याची तपासणी करण्यात आली. 2 दिवसात 27 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसआयटीकडून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तालुक्याच्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. निदान झाल्यानंतर तातडीनं उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या कॅन्सरची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तात्काळ उपचार करावेत. घाबरून जाऊ नका, कॅन्सर उपचाराने बरा होतो असं आवाहन हिंगोलीमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्या राणी बांगर यांनी केलं. बुलढाण्याच्या माडा कॉलनीमध्ये पुन्हा 2 अस्वलं शिरली आहेत. 2 दिवसांपूर्वीच याच परिसरात बिबट्या देखील आला होता. दिवसाढवळ्या वन्य प्राणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. लंकेश चंद्रपूर जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं निश्चित केलेली नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा जिल्ह्यात 25,000 गरोदर मातांच्या घरी जात कुटुंब सभा घेत स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगितले. सोलापुरातील चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईतील आमदार निवासमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला. यावेळी आमदार निवासमध्ये 24 तास रुग्णवाहिका असायला हवी अशी मागणी धोत्रेंच्या कुटुंबानं केली आहे.